राष्ट्रसेवेचा गण आम्ही पूजिला, राष्ट्रसेवेचा गण आम्ही पूजिला. नवीनपण आम्ही केला खरा, नवीनपण आम्ही केला खरा. शिक्षणान हे कळते सारे, देश प्रगतीचा भला भला, देश प्रगतीचा भला भला, देश प्रगतीचा भला भला. वेदांच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले, वेदांच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले, आले महात्मा फुले मुक्ते, आले महात्मा फुले मुक्ते, शिक्षण केले फुले, आले महात्मा फुले मुक्ते, शिक्षण केले फुले. आता वामनाची पाहिलं गीत क्रांतीचे गायलं. वामन दादा कळलं कोणाला माहिती आहे, ज्यांना माहिती असेल त्यांनी हात वर करा. वामन दादा कर्डक जे आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये घोगरी या गावी वामन दादांचा जन्म झाला. वामन दादा आणि महारत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बरोबर काम केलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वामन दादाने 7,151 गाणी दिली आणि विद्यापीठामध्ये वामन दादांच्या गीतावर सध्या PhD होती. आपलाच मनुष्य आपल्याला माहीत नाही. दलित सिद्ध असलेले लेखक वामन दादांच्या समवेत आम्ही काम केलेलं आहे. बळीराजाच्या घरी एक गावरान गाय असणं अत्यंत गरजेचं आहे. मुलींनी हा विचार करा, भविष्यात तुमचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीच्या घरी एक शिवछत्रपती, एक माझी माऊली जन्माला येणं अत्यंत गरजेचं आहे. ही विज्ञान आणि तुलत जी आहे 36 रोगावर जी चालते ती प्रत्येक घरामध्ये, फ्लॅटमध्ये, झोपडीच्या बाहेर तुलत असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ऑक्सिजनवर आपण लोक जगतो. या अनुषंगाने मग तुम्ही सांगितलं की आम्ही ज्ञानी नाहीत, पंडित नाहीत. आमच्याकडे जे काय तोडकं मोडकं आहे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. ज्यावेळेस 1980 साली TV सुरू झाला, ब्लॅक अँड व्हाईट TV सुरू झाला, त्यावेळेस ज्या माऊलीने मला शिकवलं, मी याचा गुरु हा असं म्हणतोय. मला अजून वाटत नाही, मी अजून म्हणतो मी स्वतः विद्यार्थी. कैलासवासी वसुंधराबाई दिनकरराव द्रविड दळगावकर माझ्या आईला शास्त्राचा ज्ञानेश्वरीची मानस कन्या म्हणून किताब मिळालेला होता. तर संपूर्ण परंपरा जी माझ्या घेण्याची 7 पिढी आहे ती सगळे आम्ही लोककलावंत. इंडियन कल्चर डान्स अँड सॉंग या अनुषंगाने कथक, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कुचिपुडी डान्स विविध प्रकारचे डान्स आहेत. सेंटर कोणतं डान्स अँड सॉंग डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये क्लासवर परीक्षक आहेत. तसंच महाराष्ट्र राज्य संस्कृत संचालय वगैरे बक्षीस किती मिळाले याच्यापेक्षा समाजाची सेवा करता करता आणि माझ्या पांडुरंगाची सेवा करता करता देहाला माझ्या पूर्ण विराम मिळावा अशी इच्छा आहे. रामकृष्ण.